मी प्रियंका गडवे, जालना बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब जालना। प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9623493999 आणि 9730541111। आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना, आपल्या आरोग्याची संजीवनी। द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न, शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9168605007 किंवा 9673236007। फोन नंबर 02482236007 आणि 02482237007। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना। आमचा पत्ता JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, AC, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना, शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेचा मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना, शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। सकलेचा नगर, भोकरदन नाका रोड, जालना। आता सविस्तर बातम्या। जालना शहरातील दीपाली पेट्रोल पंप परिसरामध्ये एका तरुणावर चाकू हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यामध्ये हा तरुण गंभीर जखमी झालाय। सध्या या तरुणावर रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहेत। जालना शहरातील औरंगाबाद चौफुली परिसरामध्ये असलेल्या दीपाली पेट्रोल पंपावर एका तरुणावर 3 संशयितांनी रात्री चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे। विजय राजगुरे असे जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी चंदनजिरा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत बाबा आणि सलीम या 2 आरोपींना ताब्यात घेतलं, तर एक आरोपी फरार आहे। चाकू हल्ल्यामध्ये गंभीर जखमी विजयला पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे, राजेंद्र ठाकूर आणि साई पवार, मेजर हिवाळे यांनी तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केलं। या हल्ल्याचे कारण अद्यापही अस्पष्ट असून चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत यांनी 2 संशयितास ताब्यात घेतलाय। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। जालना शहरातील माळीपुरा परिसरामध्ये असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याभोवती सुशोभीकरण करण्याचं काम पूर्ण करण्यात आलंय। महानगरपालिकेच्या वतीनं अग्निशमन बंब आणून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा देखील स्वच्छ करून घेण्यात आलाय। आज जालना शहरातील माळीपुरा परिसरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याभोवती सुशोभीकरणाचं काम पूर्ण करण्यात आलं। महानगरपालिकेच्या वतीनं अग्निशमन बंब आणून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा स्वच्छ करून घेण्यात आला। त्याचबरोबर या पुतळ्याभोवती सुशोभीकरणाचं काम देखील पूर्ण झालं आहे। 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असून जयंतीच्या निमित्ताने आधुनिक लहुजी सेना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीनं भव्य असे विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय। यामध्ये शालेय साहित्य वाटप, शासकीय रुग्णालय या ठिकाणी फळ वाटप, रक्तदान शिबिर, मोटारसायकल रॅली, गरजू महिलांना साड्या वाटप, डीजे आणि लेझर शो कार्यक्रम यासह विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन आधुनिक लहुजी सेना समितीचे अध्यक्ष अंकुश यंगड यांनी केलंय। यावेळी समितीचे कार्याध्यक्ष रवी कासार, कोषाध्यक्ष कैलास अप्पा जाधव, सचिव गंगाधर लाखे, प्रमुख मार्गदर्शक संतोष तुपसौंदर, रामभाऊ सुतार, ओमकार घोडे, संतोष कांबळे, गणेश चौधरी यांच्यासह अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना मी लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। आज रोजी नगरपालिका प्रशासनाने फायर ब्रिगेडची जी गाडी साफ स्वच्छ करून घेतलेली आहे आणि जवळपास सर्व तयारी झाली आहे। येथे माळीपुरा येथील अर्धकृत पुतळ्याचे सुशोभीकरणाचे जे काम चालू होते ते सुद्धा काम संपन्न झाले आहे। उद्या रोजी 1 ऑगस्ट रोजी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असल्याकारणाने जवळपास सर्व तयाऱ्या झालेल्या आहेत। आधुनिक लहुजी सेनेचा उत्सव समिती अध्यक्ष या नात्याने मी असं सांगू इच्छितो समाज बांधवांना की उद्या विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत।
त्यामध्ये सकाळी 7:30 वाजता शिवाजी शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम, शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आहे। त्यानंतर दवाखाना, शासकीय दवाखाना गांधी चौक येथे गरजू रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम आहे। त्यानंतर भव्य सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते माळीपुरा येथील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकापर्यंत। त्यानंतर भव्य रक्तदान शिबिर जालना ब्लड डोनर यांच्या वतीने आयोजक आधुनिक लोधी सेना यांच्यामार्फत आयोजन करण्यात आलं आहे। पूर्णकृती पुतळा अण्णाभाऊ साठे यांचा येथे त्या रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे। त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता भव्य डीजेचा शो वीर सावरकर चौक येथे आयोजित करण्यात आला आहे। तरी सर्व समाज बांधवांनी या सर्व कार्यक्रमात उपस्थित राहावे अशी मी त्यांना विनंती करतो। आणि माझे जे जालना शहरातील सिद्धिविनायक नगर, भवानी नगर या ठिकाणी भाविकांच्या वतीनं श्री विठ्ठल रुक्माई आणि केदारनाथ महादेव मूर्तीचा 3 दिवसीय प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। पाहुयात। जालना शहरातील सिद्धिविनायक नगर, भवानी नगर या ठिकाणी भाविकांच्या वतीनं श्री विठ्ठल रुक्माई आणि केदारनाथ महादेव मूर्तीचा 3 दिवसीय प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये 30 जुलै रोजी विधिवत पूजा करण्यात आली आहे। तर आज विधिवत पूजा तसेच होम हवन करण्यात आले। उद्या 1 ऑगस्ट रोजी विधिवत पूजा सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तसेच सिद्धिविनायक नगर ते भवानी नगर भव्य शोभायात्रा आणि त्यानंतर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे। यावेळी विविध मान्यवर देखील उपस्थित राहणार आहे। श्री केदारनाथ महादेव मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर, श्री बंसी अप्पा लाड यांचा मळा, सिद्धिविनायक नगर, जुना जालना या ठिकाणी भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे समस्त महिला मंडळ, समस्त ज्येष्ठ नागरिक, सिद्धिविनायक नगर मित्रमंडळ, भवानी नगर मित्रमंडळ, सिद्धिविनायक नगरवासी, भवानी नगर नगरवासी यांच्या वतीनं करण्यात आलंय। राखीव ठेवलेला निकाल वेळेत न दिल्याने जालना जिल्हाधिकारी कार्यालयाला न्यायालयाने 101 रुपयांचा दंड ठोठावला आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हा दंड ठोठावलाय। पाहुयात। ग्रामसभेच्या अनियमिततेच्या विरोधातील तक्रारींवर सुनावणी घेऊन राखीव ठेवलेला निकाल तक्रारदारास देण्यात विलंब करणे जालना जिल्हाधिकाऱ्यांना चांगलाच महागात पडलाय। या प्रकरणी जालना जिल्हाधिकारी कार्यालयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 101 रुपयांचा दंड ठोठावलाय। जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील पांगरी खुर्द येथील शेतकरी नारायण काळे यांनी ग्रामसभेच्या अनियमिततेच्या विरोधामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती। जालना जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी सुनावणी घेऊन निकाल राखीव ठेवला होता। हा निकाल लवकरात लवकर मिळावा यासाठी तक्रारदाराने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। तर काय प्रकरण होतं जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना इथे हायकोर्टामध्ये पांगरी खुर्द नावाचं एक गाव, तालुका मंठा, जिल्हा जालना, इथून नारायण पांडुरंग काळे हा शेतकरी इथे हायकोर्टापर्यंत आला। हायकोर्टात आल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की इथे ग्रामपंचायत अधिनियम 7 व 36 अंतर्गत जिल्हा अधिकारी जालना इथे कारवाई सुरू आहे आणि ही कारवाई 9 ऑगस्ट पासून सुरू होती। 9 ऑगस्ट पासून सुरू झाल्यानंतर या शेतकऱ्यांनी त्याचा एक वकील, त्याची तब्येत खराब असल्यामुळे त्यांनी दुसरा वकील बदलला, परंतु निकाल राखीव ठेवतोय रिझर्व्ह फॉर ऑर्डर। आणि रिझर्व्ह फॉर ऑर्डर झाल्यानंतर हे रिझर्व्ह फॉर ऑर्डर झाले 30 जानेवारी 2024 रोजी। 30 जानेवारी 2024 रोजी नंतर हा शेतकरी वेळोवेळी जिल्हाधिकारी ऑफिसला गेला व त्यांनी म्हणला की मला निकालाची प्रत द्या, माझा निकाल लावण्यात यावा, परंतु त्यांनी निकाल लावला नाही। त्याच्यानंतर त्यांनी रोजनाम्याची कॉपीसाठी अप्लाय केलं, ही रोजनाम्याची कॉपी पण त्याला देण्यात आली नाही। त्याच्यानंतर जवळजवळ 5 वेळेस त्यांनी रिटर्न रिप्रेझेंटेशन दिलं, रिटर्न लेखी म्हणणं दिलं की मला फक्त निकाल देण्यात यावा लवकरात लवकर, परंतु त्यांनी निकाल दिला नाही। आणि नाविलाजाने शेवटी हाताश होऊन तो ह्या हायकोर्टापर्यंत माझ्यापर्यंत आला। हायकोर्टात आल्यानंतर मी सर्व प्रकरण समजून घेतलं आणि हायकोर्टात आम्ही एक रिट पिटिशन दाखल केली। ही रिट पिटिशन याच्यासाठीच होती की ह्या शेतकऱ्याला लवकरात लवकर त्याचा निकाल देण्यात यावा सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी। जेव्हा आम्ही पिटिशन दाखल केलं त्या दिवशी असं सांगण्यात आलं की बाबा आम्ही निकाल काही राखीव ठेवलेला आहे पण आम्ही काही विलंब केलेला नाही। तेव्हा आम्ही सन्माननीय कोर्टाला सांगितलं की मागच्या 6 महिन्यापासून हा निकाल राखीव ठेवलेला आहे जवळजवळ, कारण त्यांनी ज्या दिवशी सांगितलं आम्हाला त्याच दिवशी त्यांनी सांगितलं की हा निकाल आम्ही 28, परंतु आम्ही सन्माननीय कोर्टाला एकच सांगितलं की जर 28 जून 2024 रोजी जर निकाल लावला
तर आम्ही 10 जुलै 2024 मध्ये कोर्टाचा निकाल मागायसाठी कशाला येणार कोर्टामध्ये, जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल मागण्यासाठी येऊ शकत नाही. आणि जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की यांनी आम्हाला काही निकाल कळवलेला नाही, त्यावेळेस त्यांनी म्हणले की नाही आम्ही कळवलेलं आहे. पुढे दिवशी ते रेकॉर्ड घेऊन आले. रेकॉर्ड घेऊन आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही कोर्टाला असं सांगितलं गेलं की आम्ही ह्या शेतकऱ्याला ऑर्डिनरी पोस्टनी यांना निकाल कळवलेला आहे, परंतु ऑर्डिनरी पोस्ट मध्ये त्या शेतकऱ्याची ना कुठं सही होती, ना त्याचा अंगठा होता, ना कुठं होता. म्हणजेच त्या शेतकऱ्याला कुठेही त्याची निकालाची प्रत भेटलेली नाही. आणि असं खोटं सांगण्यात आलेलं की बाबा यांना आम्ही 28 तारखेला निकाल लावला आणि 30 तारखेला यांना आम्ही निकालाची प्रत दिली. परंतु कोर्टाला हे समजवण्यात आलेलं, नंतर आम्ही समजून सांगितल्यात आलं की ही 3 तारखेला आम्हाला निकालाची प्रत यांनी पाठवलेली म्हणजे डिस्पॅच केलेली, परंतु आम्हाला रिसिव्ह झालेली नाही, आमचं कुठं एन्डोर्समेंट नाही. आणि कोर्टाला जेव्हा हे लक्षात आलं की याच्यात काहीतरी आहे, कारण आम्ही सांगितलं की हे ऑनलाईन नाहीये, हे स्पीड पोस्टने नाही पाठवलेले, ऑर्डिनरी पोस्टने पाठवलेले, त्याच्यामुळे ऑनलाईन नसल्यामुळे हे सगळं करता आलेलं आहे त्यांना. आणि यांना एक शिक्षा म्हणून का होईना यांना एक, कारण सोशल बांधिलकी आहे समाजाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचं, कारण जिल्हाधिकारी न्यायदंडाधिकारी म्हणून तिथं बसतात, तर त्यांना हे मेसेज जाण्यासाठी किमान 1 रुपया तरी शिक्षा व्हावा, 1 रुपयाची का होईना शिक्षा व्हावी. परंतु सन्माननीय कोर्टाने त्यांना 101 रुपयाचा दंड ठोकला, जेणेकरून पुढे वेळेस ती अशी पुन्हा चूक करणार नाही. माझं नाव प्रशांत गोपाळराव बोराडे, मी हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करतो. आणि हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज. नमस्कार. श्री विठ्ठल रुक्माई आणि केदारनाथ महादेव मूर्तीचा 3 दिवसीय प्राण प्रतिष्ठा सोहळा दिनांक 30 जुलै 2024 विधिवत पूजा सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत. 31 जुलै 2024 रोजी विधिवत पूजा सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि 1 ऑगस्ट 2024 रोजी विधिवत पूजा सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत. तसेच सिद्धिविनायक नगर ते भवानी नगर भव्य शोभायात्रा आणि त्यानंतर प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होईल. कार्यक्रमाचे स्थळ श्री केदारनाथ महादेव मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर, श्री बंसी अप्पा लाड यांचा मळा, सिद्धिविनायक नगर, जुना जालना. आयोजक समस्त महिला मंडळ, समस्त ज्येष्ठ नागरिक, सिद्धिविनायक नगर मित्रमंडळ, भवानी नगर मित्रमंडळ, सिद्धिविनायक नगरवासी, भवानी नगर नगरवासी. माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब, जालना. प्री नर्सरी, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE अभ्यासक्रम, जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर. अद्ययावत वर्गखोल्या, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल, विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा. आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा. माय छोटा स्कूल, आबड कॉम्प्लेक्स, गांधी चम्मण, जुना जालना. संपर्क 9623493999 किंवा 9730541111. शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात. आयशा लॉन्स, जालना. लग्न समारंभासाठी उत्तम सुविधा, सुसज्ज गार्डन, डिझायनिंग, पत्रा शेड, विवाह, साखरपुडा समारंभासाठी उत्तम सुविधा. आमचा पत्ता: आयशा लॉन्स, उर्दू हायस्कूलच्या मागे, मुक्तेश्वर तलावासमोर, जालना.
बुकिंगसाठी आजच संपर्क करा. मोबाईल नंबर 9890072142. पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर संचलित संत भगवान बाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा अन्वी तालुका बदनापूर जिल्हा जालना यांच्या वतीने राजस्थानचे नवनिर्वाचित राज्यपाल माननीय श्री नामदार हरिभाऊ नाना बागडे यांचे मनस्वी अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. शुभेच्छुक संस्था उपाध्यक्ष देवजीभाई, सचिव गावंडे पाटील, संचालक ठोंबरे सर, मुख्याध्यापक अरविंद पवार आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी. SRPSSH द्वारा संचलित विश्व शांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय इंदेवाडी जालना, कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय इयत्ता 10वी 11वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. यशाची परंपरा कायम ठेवत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता 11वी 12वी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेला प्रवेश देणे सुरू आहे. मार्च 2024 चा घवघवीत निकाल. कला शाखा 99.40%, वाणिज्य शाखा 99.50% आणि विज्ञान शाखा 100%. कला शाखेतून राहुल शेळके प्रथम, शीतल गवारे द्वितीय, वाणिज्य शाखेतून रोहित धांडे प्रथम, मनीषा धोत्रे द्वितीय, तर विज्ञान शाखेतून प्रज्ञा लाटे प्रथम, तरुण जिंदल द्वितीय आणि प्रज्ञा अंबस्कर तृतीय. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसह शासनाकडून मिळणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती उपलब्ध. जालना शहरालगत कनिष्ठ महाविद्यालय. नाम मात्र फीस मध्ये प्रवेश. अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर. विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष. परीक्षेचे योग्य मार्गदर्शन आणि तयारी. संगीत शास्त्र, ग्रंथालय शास्त्र, संरक्षण शास्त्र, क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT, मॅथ यासारखे सोपे आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि आधुनिक महत्त्व असणारे विषय विज्ञान शाखा, जनरल सायन्स सह क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कला शाखा, वाणिज्य शाखा, मॅथ, IT प्रवेश देणे सुरू आहे. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. संस्थापक सचिव प्राध्यापक AS कायंदे बापू, प्राचार्य गणेश आघाव. मोबाईल नंबर 8275232031. आमचा पत्ता विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय जालना, अंबड रोड, सॅटेलाइट समोर, इंदेवाडी जालना. संपर्क 9021888816. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। जालना शहर महानगरपालिका जालना. पावसाळा ऋतूमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी तसेच डेंग्यू ताप प्रतिबंधासाठी जनतेस आवाहन. पावसाळ्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. आपल्या घरातील निघणारा कचरा हा वर्गीकृत करून घंटा गाडीमध्येच टाकावा. कचरा इतरत्र टाकल्यास परिसर अस्वच्छ दिसतो आणि प्लास्टिक कचरा नाल्यांमध्ये अडकून पाणी तुंबते. बाहेरून घरी आल्यानंतर तसेच शौचालयाच्या वापरानंतर हात पाय काळजीपूर्वक धुवावेत. तळपायाच्या त्वचेमधून जंतांच्या सूक्ष्म आळ्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात. पोट बिघडू शकते, त्यामुळे काळजी घ्यावी. घराभोवती दूषित पाणी साचू देऊ नये. पाणी साठ्यांची साधने नियमितपणे पूर्ण झाकून ठेवावीत. पावसाळ्यात मांसाहार पदार्थ खाणे टाळावे. शिळे अन्न पूर्णपणे खाणे टाळावे. पावसाळ्यात पाणी उकळून कोमट करून प्यावे. रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. डेंग्यू रोगाचा प्रसार
इडिस इजिप्ती नावाच्या डासांमार्फत होतो। एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती रांजण, माठ, हौद आणि टाक्या इत्यादींमधील साठवलेल्या पाण्यामध्ये आणि कूलरमधील पाण्यामध्ये तसेच छतावर साचलेले पाणी, परिसरातील रिकाम्या बॉटल, नारळाच्या करवंट्या आणि निकामी झालेले टायर्स इत्यादींच्या माध्यमातून या डासांची उत्पत्ती होते। डेंग्यू तापाची लक्षणे: ताप, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, अंगदुखी इत्यादी लक्षणे हे डेंग्यू रुग्णांमध्ये आढळतात। डेंग्यू तापाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात। यामध्ये आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा। या दिवशी घरातील सर्व पाणी साठे रिकामे करून त्यांची आतील बाजू आणि तळ घासून पुसून स्वच्छ आणि कोरडे करावेत। साचलेल्या नाल्या आणि डबके हे वाहते करावे। वाहते करता न येणाऱ्या पाण्यामध्ये ऑइल किंवा रॉकेल टाकावे। कोरडे न करता येणाऱ्या आणि डास आळ्या असलेल्या पाणी साठ्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ॲबिट टाकून घ्यावेत। आवश्यक ठिकाणी साठलेल्या पाण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गप्पी मासे सोडावेत। खिडक्यांना जाळीदार पडदे बसवावेत। डास प्रतिबंधात्मक साधनांचा आणि मच्छरदाणीचा वापर करावा। डासांचा संपर्क टाळण्यासाठी दार, खिडक्या या सायंकाळी बंद ठेवाव्यात। घराचा परिसर आणि शेजारील परिसर स्वच्छ ठेवावा। ताप आल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, सरकारी दवाखाने, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा। पाण्याचा अपव्यय टाळावा आणि नळांना तोट्या लावाव्यात। तसेच पाण्याची गळती होणार नाही याची दक्षता घ्यावी। सर्दी, पडसे झाल्यास आणि खोकला लागल्यास मास्कचा वापर करावा। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना यांच्या वतीनं इयत्ता 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। शाळेची वैशिष्ट्ये: शालेय अभ्यासक्रमांसह विविध पुस्तकांचा संग्रह असलेले उत्कृष्ट ग्रंथालय, माहिती व तंत्रज्ञान शिक्षणाकरिता सर्व सुविधांनी सज्ज असलेली कॉम्प्युटर लॅब, विज्ञानासारखे विषय प्रयोगाच्या माध्यमातून सहज आणि सोप्या पद्धतीने शिकविण्याकरिता सायन्स लॅब, डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीचे शिक्षण, शाळा परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे निगराणी, सुसज्ज क्रीडांगण आणि विविध क्रीडा प्रकार, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेमध्ये राज्य आणि जिल्हा स्तरावर विविध बक्षिसे मिळवणारी एकमेव शाळा, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक वृंद, जबाबदार व्यवस्थापनाच्या माध्यमातून मुलांना घडवणारी जालना शहरातील एक नामांकित शाळा। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। आमचा पत्ता: स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल, सकलेचा नगर, भोकरदन नाका रोड, जालना। मोबाईल नंबर 7798917566 किंवा 9657050159। सर्व जनतेस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती 2024 जालना, आधुनिक लहुजी सेना जालना जिल्ह्याच्या वतीनं साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे। जयंतीनिमित्त भव्य मोटारसायकल रॅली, शासकीय महिला रुग्णालयामध्ये फळ वाटप, गरजवंत महिलांना साडी वाटप आणि गरजवंत विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटपासह भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन। कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आयोजकांचं आवाहन। सर्व जनतेस साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक: नगीराताई सोमनाथ कांबळे, संस्थापक अध्यक्ष, अक्षय भैया गोरंट्याल, स्वागत अध्यक्ष, अंकुश यंगड, अध्यक्ष, गंगाधर लाखे, सचिव, संतोष तुपसौंदर, ओमकार घोडे, रामभाऊ सुतार, पुंजाराम खरात, सर्व मार्गदर्शक कैलास जाधव, कोषाध्यक्ष, रवी गुलाबराव कासार, कार्याध्यक्ष, संतोष कांबळे, उपाध्यक्ष, गणेश जाधव, सहसचिव, विकास कसबे, सहकोषाध्यक्ष, राजेश सगट, अनिल थोरात, दादाराव साबळे, सुनील गुडेकर, मंगलताई साबळे, संगीताताई कांबळे, सर्व सदस्य यांच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सौजन्य: साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती 2024 जालना।
मत्स्यधरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश देणे सुरू आहे। महाविद्यालयास बँगलोर येथील नॅक मार्फत पूर्ण मूल्यांकनात तिसऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणामध्ये अ दर्जा प्राप्त केला असून ISO 2009-2015 प्रमाणित निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा। कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्होकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गामध्ये प्रवेश देणे सुरू आहे। विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयांची विशेष उपलब्धता। 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक, मटेरियल मॅनेजमेंट यासाठी प्रवेश देणे सुरू आहे। वरिष्ठ महाविद्यालयामध्ये BA, BCom, BSc आणि BCA वर्गामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे। BA प्रथम वर्षामध्ये प्रवेशासाठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र विषयांची उपलब्धता। पदव्युत्तर विभाग MA साठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन। BCom, BSc संगणकशास्त्र प्रवेश देणे सुरू आहे। PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र। विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयामार्फत विशेष प्रयत्न, क्रीडापटूंसाठी भव्य क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था। आजच आपला प्रवेश निश्चित करा। आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ जुना जालना। प्रवेशासाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील, मोबाईल नंबर 8275515692, उपप्राचार्य प्राध्यापक रमेश भुतेकर, मोबाईल नंबर 9404694748, प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित, मोबाईल नंबर 8975862870। अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना। प्रवेशासाठी आजच संपर्क करा। जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये असलेल्या डॉक्टर फ्रेझर बॉयज स्कूल मैदानावर सुरू असलेल्या फिश टनल या ठिकाणी कर्नाटक येथील मारुती आदिवासी हर्बल हेअर ऑइलचा स्टॉल लागलाय। या तेलाचे अनेक फायदे आहेत। टक्कल असलेल्या व्यक्तींनी सलग 3 महिने या तेलाचा वापर केल्यास पुन्हा केस येतात। या तेलाने नियमित मालिश केल्यास केस गळती थांबते आणि केसांची चांगली वाढ होते। तसेच केस हे निरोगी आणि काळे राहतात। सर ये तेल का फायदा का तो अपना झड़ना वाला बाल, ये टूटने वाला बाल, ये डैंड्रफ, ये खरा हुआ खुजली सिर्फ 1 वीक में सर 1 हफ्ते में क्लियर हो जाएगा। आपके लिए कब तक गारंटी पे दे रहा हूँ सर। आप ये 108 जड़ी बूटी का तेल है, कोई साइड इफेक्ट नहीं, कोई 0% केमिकल नहीं। ऐसा वाला ये 1 बोतल जेंट्स के लिए लगाते ऐसा बाल धोने ग्रोथ मजबूत हो जाएगा। लेडीज के लिए ऐसा वाला 2 बोतल 6 महीने लगाए तो 6 महीने लगा तो ऐसा बाल लॉन्ग नहीं जाता है। सिर्फ क्या सर आजकल के दिन बहुत सारे फेक भी चल रहा है। फेक मतलब तो सर ये ऐसा रहता सर, एक लिया तो एक फ्री करके ऐसा बोतल आता है। ये तेल नहीं सिर्फ पानी में जाता आपके लिए। ये कौन सी कंपनी का? ये सर कंपनी में एड्रेस में कुछ नहीं, ये हमारे गांव से हमारे साउथ का हमारे मैसूर से नहीं आ रहा है। ये अपने गुजरात से आ रहा है सर। ये डुप्लीकेट तेल सिर्फ पानी आ जाता है। ये मत लेने का। ओरिजिनल तेल चाहे तो यहाँ पे आजाद मैदान जालने में आएगा तो ओरिजिनल तेल मिल जाएगा आपके लिए। आपके लिए चाहे तो गारंटी के साथ देते हो। बहुत सारे आइटम है सर, फुल आदिवासी नेचुरल का है। तो मेरे सर उसके लिए हम अमेजन ऑनलाइन फ्लिपकार्ट में नहीं बेच रहे सर। आपके वीडियो में देख के सर या वीडियो में देख कॉल करके आते ओरिजिनल तेल आपके लिए डायरेक्ट हम कैश ऑन डिलीवरी पहुंचा देंगे सर। ना तो सर अपने ये जानने में आएगा तो अपने मैदान के पास ओरिजिनल तेल मिलेगा सर आपके लिए। फ्लिपकार्ट अमेजन ऑनलाइन में सब लिया तो सर ऐसा फेक वाला मिल जाएगा सर। ऐसा डुप्लीकेट से तेल के फोटो आपकी पिक्चर देगी सर। एक डिजाइन सर एक डिजाइन सर, ये मत लेने का है। आपके पैसे बहुत नुकसान हो जाएगा सर। सर मैं हेयर फॉल से कई दिन से परेशान था और कई मैंने तेल यूज कर लिया, लेकिन कहीं पे मुझे ट्रस्ट नहीं आया ना उसका रिजल्ट आया। तो हक्की पक्की का मैंने देखा आदिवासी हेयर ऑयल, तो मुझे लगा कि यार वाकई में ये तेल है। और मैं ऑनलाइन ऑर्डर किया, मुझे डुप्लीकेट आ रहा है। तो आज जब ये इस मेले में आया, यहाँ देखा तो मैंने तुरंत अप्लाई किया, लिया, खरीदा और इसकी मालिश वगैरह किया तो बहुत अच्छा लग रहा है, रिलैक्स लग रहा है और ऐसा लग रहा है कि इसका रिजल्ट 100% आएगा। और मैं उम्मीद करता हूँ कि जालनावासी की भी जितनी हेयर फॉल की प्रॉब्लम है, हमारे शंकर भाई ने यहाँ पे उनकी शॉप लगाए तो वहाँ पे आके करे, परचेस करे और ले और उसका यूज करे, फायदा उठाए यहाँ पर आकर।
और मैं इतना कहना चाहूंगा। हे तेल ग्राहकांना मोबाईल क्रमांकावर फोन करून घरपोच मागवता येते। त्यासाठी 9562241954 आणि 8197011954 या क्रमांकावर कॉल करू शकतात। पुढील 1 महिना हा स्टॉल डॉक्टर फ्रेझर बॉयज स्कूल जालना येथील मैदानावर उपलब्ध आहे। त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी खरेदीचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री मारुती आदिवासी हर्बल ऑइलचे शंकर यांनी केलंय। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन। देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबट चौफुली जालना। संपर्क 9623756132 किंवा 9028943704 किंवा 9371261777 आणि 9822456366। शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जालना 1985 पासून विद्यार्थ्यांना घडवणारी शासकीय संस्था। सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेमध्ये दरवर्षी सुमारे 1,500 विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संस्था। आमची वैशिष्ट्ये सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत कम्प्युटर लॅब, प्रशस्त ग्रंथालय, खेळण्यासाठी मैदान, सुदृढ आरोग्यासाठी व्यायामशाळा, मुली आणि मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह, MPSC मार्फत नियुक्त केलेले उच्च विद्या विभूषित अधिव्याख्याता, विभाग प्रमुख आणि प्राचार्य। शैक्षणिक वर्ष 2024-25 अभियांत्रिकी पदविका करिता प्रवेश देणे सुरू आहे। प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख 9 जुलै 2024। आमचा पत्ता शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जालना, छत्रपती संभाजीनगर रोड, नागेवाडी। मोबाईल नंबर 9860177725 किंवा 9011061953। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन। आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल। इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध। लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध, AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58 शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबट चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट, CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध।
महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे। शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1ली ते 9वी करिता प्रवेश देणे सुरू आहे। आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। संपर्क 9673236007 किंवा 9067791007।